नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि फक्त मुंबई पोलीसचा रिझल्ट बाकी राहिला होता. तोही काही दिवसांपूर्वी रिझल्ट लागला. त्यानंतर आता पुढील जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, तसेच काही मुलांचे मेडिकल झालेले आहे, काही मुलांच्या मेडिकलला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती ही मेगा भरती झाल्यानंतर खूप दिवस झाले एक मोठी भरती निघली नव्हती. तर आज आपण अशीच एक नवीन मेगा भरतीची ॲड घेऊन आलोय. मी राम पाटील तुमच्यासाठी आज घेऊन आलोय एक नवीन भरतीची अपडेट. तर मित्रांनो, जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर इंडियन रेल्वेमध्ये म्हणजेच RRB अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदाची मेगा भरती घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्क्रोल करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे या भरतीसाठी एकूण किती रिक्त पदे आहेत, तसेच या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा, भरतीसाठी शिक्षणाची अट, त्यासोबत लागणारे जे भरतीसाठी आपल्याला या भरतीची कशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण होणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम आपण बघूया या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता. तर मित्रांनो, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI. तर या भरतीचे जे ट्रेड आहेत ते एकूण 15 ट्रेड दिलेले आहेत आणि या 15 ट्रेडमध्ये कोणत्याही एका ट्रेडमधून जर तुमचा ITI पूर्ण असाल किंवा तुम्ही जर ITI उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी पात्र ठरू शकताय आणि तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकताय. तसेच काही मुलांचं कसं असते, 10वी झाल्यानंतर डायरेक्ट डिप्लोमा झालेला असतो. तर एकूण 4 ट्रेड दिलेले आहेत. त्या 4 ट्रेडमध्ये जर तुमचा कोणत्याही एका ट्रेडमधून डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय. मित्रांनो, यानंतर आपण बघूया या भरतीसाठी एकूण किती रिक्त पदे आहेत. तर एकूण 9,970 इतकी रिक्त पदे या भरतीसाठी देण्यात आलेली आहेत. म्हणजे जवळपास एकूण 10,000 पदांची ही भरती घेण्यात येणार आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीसची जी भरती झाली त्यानंतर मला वाटते की मोठी भरती ही रेल्वे अंतर्गत होणार आहे आणि ही भरती राहणार आहे लोको पायलट पदासाठी. मित्रांनो, 2019 नंतर ही भरती 2024 ला निघली होती. त्याचे फॉर्म भरलेले काही विद्यार्थी असतील, त्याची एक्झाम झालेली आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे ती अजून पेंडिंगला आहे. ती पुढची प्रोसेस काही दिवसातच सुरुवात होईल. तोपर्यंत म्हणजे लगेचच गव्हर्नमेंटनं ही दुसरी भरती डिक्लेअर केलेली आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे लागणारी वयोमर्यादा आहे ते आपण बघणार आहे. वयोमर्यादा एकूण 3 कॅटेगरीमध्ये देण्यात आलेली आहे. जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण, म्हणजे जी मुलं ओपन मध्ये आहेत अशा मुलांसाठी या भरतीसाठी एज लिमिट देण्यात आलेले आहे 18 वर्ष ते 30 वर्ष. म्हणजे त्या कॅन्डिडेटचे वय 18 वर्ष पूर्ण असायला हवे आणि 30 वर्षापर्यंत असे जे ओपन मधले जी मुले आहेत ती या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात. त्यानंतर ओबीसी कास्टसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 30+3 33 वर्षापर्यंत जे विद्यार्थी आहेत ते सर्व या भरतीसाठी पात्र राहतील. 18 वर्ष ते 33 वर्ष ज्यांची वय आहे ते या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात. आणि SC आणि ST या 2 कास्टसाठी एकूण 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे 30+5 35 ज्या SC आणि ST कास्ट मधील मुलांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि 35 वर्षापर्यंत आहे असे सर्व कॅन्डिडेट या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात. यानंतर आपण बघणार आहे या भरतीसाठी फॉर्म फी किती आकारण्यात आलेली आहे. तर या भरतीसाठी जी फी आकारण्यात आलेली आहे ती पण कास्टनुसार आकारण्यात आलेली आहे. त्यामध्ये ओपन, OBC, SC आणि ST अशा कास्टनुसार ही फी आकारण्यात आलेली आहे. त्यामध्ये ओपन म्हणजे सर्वसाधारण मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकूण 500 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. OBC कास्टसाठी 300 रुपये फी आकारण्यात आलेली आहे आणि SC आणि ST कास्टसाठी एकूण 250 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. आणि तसेच महिला, सर्वसाधारण असू देत, EWS कुठल्याही कास्टमध्ये असू देत, महिलांना या भरतीसाठी फी 250 रुपये राहील मित्रांनो. त्यानंतर आपण या भरतीची जी प्रक्रिया आहे ती बघून घेऊ. या भरतीची प्रक्रिया म्हणजे या भरतीला सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीचे एक्झाम होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया या भरतीची होईल. ती जी लेखी परीक्षा आहे तिची अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही. ज्यावेळी त्या लेखी परीक्षेची
संभाव्य तारीख येईल त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख कळवणारच आहे. या भरतीसाठी 11 मे 2025 पूर्वी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर मित्रांनो, या भरतीला ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा शेवटचा दिनांक आहे 11 मे 2025. बरीच मुलं फॉर्म भरण्याच्या बाबतीत एक कॉमन चूक करतात, ती म्हणजे फॉर्म हा शेवटच्या टप्प्यामध्ये भरतात. म्हणजे समजा 11 मे तारीख दिलेली आहे, तर बरेच विद्यार्थी काय करतात, 7-8 मे नंतर फॉर्म अप्लाय करायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, त्यामुळे काय होतं की आपला फॉर्म हा सबमिट होऊ शकणार नाही, कारण की त्यावेळी बऱ्याच भरतीमध्ये म्हणजे सगळ्याच भरतीमध्ये शेवटच्या 8 दिवसामध्ये सर्व्हर हा 100% डाऊन असतो. त्यामुळे तुम्ही या भरतीचे जे फॉर्म भरायचे आहेत ते 5 मे पूर्वीच सबमिट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे सर्व्हर डाऊनचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या भरतीची अपडेट आली तर तुमच्यापर्यंत ती नोटिफिकेशनच्या माध्यमातून लगेच पोहोचवली जाईल. तर बऱ्याच वेळ काय होतं, तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर भरतीच्या तयारीला सुरुवात करता. तर मित्रांनो, ही भरती सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होणार आहे. म्हणजे या भरतीचा जो पेपर राहणार आहे तो पहिल्यांदा होणार आहे आणि पेपर पहिल्यांदा असल्यामुळे तुम्ही ती चूक करू नका. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असल्यामुळे हा जो पेपर आहे तो थोडासा टफ राहतो. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा चांगला अभ्यास झाला तरच तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकाल. आणि या भरतीचे जे फिजिकल आहे ते नॉर्मल असते, म्हणजे फिजिकल एवढे टफ नसते. जे काही या भरतीचा खेळ आहे तो सगळा पेपरवरच असल्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने या भरतीची तयारी करा. या भरतीसाठी जे लागणारे स्टडी मटेरियल किंवा बुक्स आहेत ते मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच मित्रांनो, तुम्ही या भरतीसाठी जे लागणारे फिजिकल आहे याचे टेन्शन घेऊ नका. तुमचा एकदा पेपर क्लिअर झाला तर या भरतीची ज्या फिजिकलची तयारी आहे ती तुम्ही 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये करू शकाल. कारण की ही भरती सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. म्हणजे तुम्ही जर आत्ता फॉर्म अप्लाय केला आणि एक्झाम झाली तर त्यानंतर तुमच्याकडे किमान 5 ते 6 महिन्याचा फिजिकलच्या तयारीसाठी वेळ भेटतो. त्यामध्ये तुमची चांगल्या प्रकारे फिजिकलची तयारी होऊ शकते. त्यामुळे आता वेळ न वाया घालवता तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करा आणि या भरतीची चांगल्या पद्धतीने तयारी करा. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जाईल. व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा. त्या शंकेचे निरसन चांगल्या पद्धतीने होईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. जय हिंद.